म्हणून अजित पवारांना मराठ्यांचे मतदान पडले नाही. जरांगे पाटलांनी सांगितलं पराभवाचं राजकारण. राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालावर भाष्य केलंय. मुंबईसह महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या यशावर बोलताना त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई आणि पुण्यात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. ज्या पुण्यात अजित पवारांनी मोफत मेट्रो आणि बस सेवा देण्याची घोषणा केली, त्याच पुण्यात अजित पवारांना केवळ 27 जागा जिंकता आल्या. गतवर्षीच्या तुलनेतही अजित पवारांना मोठं अपयश पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. अजित पवारांच्या पराभवाचं नेमकं कारण सांगताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजपलाही इशारा दिलाय. भाजपवाले कलाकार आहेत, त्यांनी सगळ्यांचा काटा काढला. अजित पवारांनी नासके लोक आपल्यासोबत ठेवल्यामुळे त्यांना मराठ्यांचं मतदान पडलंच नाही. सन 2029च्या निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलित एक झाले तर भाजपला चिरडतील असं भाकीतही जरांगे पाटील यांनी केलंय. बीड जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मनोज जरांगे पाटील एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या यशावर भाष्य करत अजित पवारांवर टीका केली. महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी बघायला काही ठेवलंच नाही, हे लय कलाकार आहेत. भाजपाने पहिली महाविकास आघाडी संपवली, आता शिंदेंचा आणि अजितदादांचा काटा काढला. काल महानगरपालिकेत काल निकाल लागले, 29 पैकी 25 जागा भाजपनं जिंकलेले. कसं पाहता? कशाच बघायचं, काय बघा त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही. पहिले संपली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आहे ती. आधी त्यांचा काटा काढा, आता शिंदेचा आणि अजितदादाचा लावलाय. आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादापासून मराठी लांब जायला लागले. झटका कळाला अजितदादाला. कारण काय, पापी लोक, रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात. अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता, की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखलेत असते. म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. नसता पुण्यात अजितदादाला इतके कमी नसते. म्हणजे एक बोलण्याचा भाग, मी राजकारण नाही करीत, पण याच्यातून उघडं पडतं तवा की अजितदादावरती वेळ काही नासके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला. असे मिस्टेक त्यांनी शिकावं, आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जी सुपडा साफ व्हायला लागलाय ना, मराठे आपल्यापासून 1-2 नासके फक्त 2च आहेत, ते संभळल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं. हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.